गावाकडची पारंपरिक आणि झणझणीत अशी आंब्याच्या कैरीची चटणी। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मी वृषाली आपले ट्रॅव्हल विथ पॉवर फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत आंब्याच्या कैरीची चटणी। तर त्यासाठी लागणारे आंबे आणि इतर साहित्य घेण्यासाठी आम्ही शेतात आलेलो आहोत। तर आपलं घर शेतातच आहे। तर पाहू शकता हे साईडला आहे ते आंब्याचं झाड आहे। तर आधी आपण त्यासाठी लागणारे आंबे काढून घेऊया। तर पाहू शकता तर हे आहे आंब्याचं झाड आणि याला मस्त असे आंबे लागलेले आहेत। त्याची साईज पण खूप मोठी आहे आणि चवीला एकदम मस्त लागतात। बिलकुलही आंबट नाहीत हा आंबा आणि याची चव सेम वाळूक आपण तोंडी कसं लावतो जेवताना सेम तसं याची चव आहे। तर आणि ते साईडला पण पाहू शकता तिकडे पण साईडला आंब्याची झाडे आहेत। तर ते थोडे आंबट आहेत तर हा बिलकुलही आंबट नाही आहे। तर चला आता आपण आंबे काढून घेऊया। ए कशाला आलाय तुम्ही रे? आंबे काढा। चला मग काढा चला। ती बॅग कशाला आणली? ती बॅग कशाला आणली? चला मग ठेवायला। चला हळू ना। तो एक तोड हळू ना। बघू किती घेतले? 3 घेतले। हा पडलाय कसा काय? पाड आलाय का? हा आहे केशर आंबा। तर छोटंसं झाड आहे आणि याला पहिल्यांदा फळ लागलेलं आहे। तर पाहू शकता हे अशा प्रकारे आंबे आलेले आहेत केशर आंब्याला। तर आपण याचे आंबे काढून घेतलेले आहेत। हा बदामी आंबा आहे। तर याचं चटणीसाठी आपण एक 3-4 आंबे काढून घेतलेले आहेत। तर तिथं आपले घर आहे आणि लगेच घराला चिटकून हे शेत आहे। तर चला आता आपण हिरवी मिरची आणि इथेच भुईमुगाच्या शेंगा पण आहेत ते पण काढून घेऊयात। आणि हे बघा भुईमुगाच्या ताज्या शेंगा। तर आता आपण हे वेल उपटून घेणार आहोत। त्यानंतर वेल उपटून झाल्यानंतर इथेच थोडी मिरच्याची झाडे होती। तर त्याच्या मिरच्या पण तोडून घेतल्या आणि एक 4-5 मिरच्या अशा लालसर कलरच्या घेतल्या जेणेकरून आपल्याला तडक्याला उपयोगी पडतील। तर आपल्याच शेतातून आपण मस्त असे ताजे ताजे आंबे, शेंगा आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता आपण घेणार आहोत कढीपत्ता। तर मिरच्या तोडून झाल्यानंतर आपण आता कढीपत्ता आणायला जाणार आहोत। तर कढीपत्ता पण इथे शेजारीच आहे एक छोटंसं रोप बांधाच्या कडेला। तर छोटंसंच इथं रोपटं आलेलं आहे कढीपत्त्याचं ते पण घेतलेले आहेत। कढीपत्ता आता आपल्याला तडक्यासाठी लागणार आहे। इथेच आंबा आहे त्याच्या खालून मिरच्या घेतल्या आणि पाहू शकता इथं छोटंसं रोप लावलेलं आहे आणि त्याचा कढीपत्ता घेतलेला आहे। खाली मोठं झाड आहे पण म्हटलं आता इथे छोटं झाड दिसलेलं आहे। तर चला कढीपत्ता घेतलेला आहे। चला आता आपण चटणी बनवूया। चला चला बाळांनो। तर सध्या सायंकाळच्या 6 वाजलेले आहेत तरीसुद्धा ऊन दिसत आहे। तर यावेळेस खूप कडक उन्हाळा आहे। सर्वांनी काळजी घ्या। या पिल्लूचं नाव काय आहे खरू? सुंदरी सुंदरू आहे काय? सुंदरी। शेतातून ताज्या कैऱ्या, भुईमुगाच्या शेंगा, हिरवी मिरची, कढीपत्ता सर्व काही ताजे आणलेलं आहे। त्यामुळे शेवटी तयार होणाऱ्या चटणीचा रंग, सुगंध आणि चव आणि गावाकडचा माहोल हे सर्व काही मन जिंकून टाकणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता काय बनवायचं? आंब्याची चटणी। गॅसवर बनवायची की चुलीवर? चला मग बनवूया आपण। आंब्याच्या कैरीची चटणी चुलीवर बनवण्याचे ठरवलेले आहे। तर इथे मी चूल पेटवून घेत आहे। तर ही जी समोर तुम्ही चूल पाहत आहात ती जरा वेगळ्या पद्धतीची चूल आहे। तर या चुलीला फुंकणीची गरज पडत नाही कारण ॲटोमॅटिक हवा सोडली जाते त्यामुळे धूर होत नाही आणि
कमी लाकडामध्ये आपला स्वयंपाक पूर्ण होतो. तर इथे मी आता ही चूल पेटवून घेत आहे. तर गावाकडची पारंपरिक चव आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचं मिश्रण आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर इथे मी कढईला माती लावून कढई तापाय ठेवलेली आहे आणि साईड बाय मी भुईमुगाच्या शेंगा फोडून आता त्याचे शेंगदाणे आहे ते भाजून घेत आहे. तर आपले शेंगा फोडलेले आहेत आणि शेंगदाणे आता भाजायला ठेवलेले आहेत. त्यानंतर हिरव्या मिरचीचे देठे काढून ते स्वच्छ धुवून आता इथे मी कढईमध्ये टाकलेले आहेत हिरव्या मिरच्या पण. आणि आता हे हलकंसं आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी एक लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे आणि तो पण या कढईमध्ये टाकलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला आता थोडंसं तेल ओतून हे जे कढईमध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण आहे ते आता आपल्याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर त्यामुळे चटणीला एक सुगंधित सुवासिक असा ताजे शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचा जो भाजल्यानंतरचा सुवासिक वास आहे तो चटणीला खूप छान येतो आणि त्यामुळे चवदार अशी चटणी बनते. तर हे मी आता भाजून घेत आहे आणि ते भाजत आलेलं आहे. तर साईडलाच इथे कैरी किसून घेत आहे. तर पाहू शकता कोणतेही म्हणजे मिक्सर वगैरे यासाठी न वापरता आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने ही कैरीची चटणी बनवणार आहोत. तर हे भाजून झाल्यानंतर हे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर इथे उकळीमध्ये हे आपलं प्रथम जे आपण हिरवी मिरची, शेंगदाणे, त्यानंतर लसूण आणि जिरे आहे ते याच्यामध्ये टाकलेलं हे व्यवस्थित असा जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे आंब्याची कैरी होती किसलेली ते आता मी यामध्ये टाकून घेत आहे. यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ आपल्याला सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत एकजीव असं या उकळीच्या साह्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आता सायंकाळच्या 7 वाजलेले असतील. तर अशा प्रकारे हे आजचं वातावरण आहे गावाकडचं. तर हे मस्त आता मी एकजीव करून घेतलेलं आहे. सगळीकडे मीठ आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि पाहू शकता इथे चूल छान पेटलेले आहे. त्यामध्ये आता आपल्याला तडका द्यायचा आहे. तर यामध्ये मी तेल ओतलेलं आहे कढईमध्ये आणि कढई आता तेल तापण्यासाठी ठेवलेली आहे. तर त्यामध्ये जिरं, त्यानंतर फ्रेश असा कढीपत्ता टाकलेला आहे. एकदम सुवासिक वास कढीपत्त्याचा सुटलेला आहे. तर तुम्हाला आवाज येतच असेल. त्यानंतर इथे जे आपल्या शेतातल्या ज्या लालसर मिरच्या आहेत त्या टाकलेल्या आहेत तडक्यासाठी आणि हे व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये आपल्याला जे आपण किसलेल्या कैरीचं आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं जे वाटण आहे मिक्स केलेलं ते टाकलेलं आहे. आणि साईडलाच मी एक इथे हळद टाकलेली आहे 1 चमचा, जेणेकरून याला एक मस्त असा कलर येईल. तर पाहू शकता हे अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपली गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेली आंब्याच्या कैरीची झणझणीत अशी चटणी. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.